पाठवायचा. आणि या मॅचचं धावतं वर्णन आपण ऐकूया आता. वयाल गावातील एक मखमली आवाज शुभम म्हात्रे सर. थँक्यू प्रथमेश. आणि दोन्ही टीमला आमची विनंती आहे, 12th मॅन टेल्समॅन 12वा खेळाडू कॉम्बॉक्समध्ये येणं कंपल्सरी आहे. अजूनपर्यंत दोन्ही टीमचा 12वा खेळाडू आला नाही आहे. गार्गी 11 रसायनी आणि रामशेठ घरतील पेन दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी कॉल करतोय की 12वा खेळाडू टेल्समॅन कॉम्बॉक्समध्ये येऊ द्या, आणि तर मग मॅच चालू करणार नाही होतो मी. ठीक आहे सर, 2 मिनटं थांबा. 12वा खेळाडू चला ठीक आहे. मॅच ऑन. पुरुषच्या सगळ्या खेळाडूंचा, क्रीडा रसिकांचा आणि उपस्थित मान्यवरांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. गार्गी 11 रसायनी या टीमनं मात्र टॉस जिंकला. टॉस जिंकून प्रथमतः निर्णय घेतलाय तो बॉलिंगचा. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं तर रामशेठ घरतील पेन या संघाला. पहिले षटक टाकण्यासाठी बॉलिंग मार्क वरती गार्गी 11 रसायनी या संघाकडून बॉलर येत आहेत. ओ पहिलाच बॉल आहे, ऑन साइडला फटका चांगला मिड विकेटला, जिथे मिळेल ती एकच सिंगल रन. आणि पहिल्याच बॉल वरती खाते अकाउंट मात्र बॅटिंग करत असताना रामशेठ घरत 11 पेन या संघाचं मात्र ओपन झालंय. एक धाव लागली ती धाव फलकावरती. 40+ रायगड मास्टर्स बिग बॅश 2025 ची स्पर्धा, आणि आज स्पर्धेचा आपण पाहतोय तर 4था दिवस आहे. डे 4. स्विच हिट करायचा होता, बॅटवरती तितकासा बॉल आला नाहीये. एकच सिंगल धाव मिळेल. सिंगल न धावसंख्या पोहोचली आहे ती 2 या आकड्यावरती. 2 बॉलवरती बॅक टू बॅक 2 डबल धावा आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाल्यात. आतापर्यंत चांगली बॉलिंग राहिली आहे. पहिले षटक आहे, पॉवर प्ले विदाऊट पॉवर प्लेची षटकं आहेत, पॉवर प्ले नाही आहे, याच्याकडे देखील लक्ष असू द्या. समोर टाकला, स्ट्रेट हिट केला लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून. फिल्डर येतात, जज करतायत, पंचांचा नो बॉलचा इशारा आणि पायानं अडवण्याचा प्रयत्न. फिल्डर कडून झाली चूक. बॉल चाला सीमा रेषा पलीकडे. पहिला चौकार आला. ओव्हर स्टेपचा हा नो बॉल होता, त्याच्यावरती आला होता चौकार आणि धावा झाल्या धाव फलक्यावरती त्या टोटली 7. आता फ्रीडचा बॉल आहे, सुवर्ण संधी असेल फलंदाजासाठी. एक चान्स आलाय. फ्रीडचा बॉल कशा प्रकारे खेळतात ते मात्र पाहायचं आहे. ऑन स्ट्राईक एंड वरती सोन्या गायकवाड मान फ्रॉम पारगाव पनवेल, एक लेजंड खेळाडू आता स्ट्राईक एंड वरती. विस्फोटक आणि लेजंड हे दोन्ही एकत्रीकरण मिश्रण या खेळाडूमध्ये मात्र आपण पाहता. आता फ्रीडचा बॉल आहे, थोडासा अंडर प्रेशर वरती असतील गोलंदाज किरीट पाटील. चला मॅच ऑन करा, थोडस फास्ट घ्या, टाइमपास नको. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे किरीट पाटील यांचा हा चेंडू. 7 धावा लागल्या धाव फलक्यावरती. फ्रीडचा बॉल आहे, संधी आहे फलंदाजासाठी. समोरच्या दिशेनं वन शॉट, प्युअर क्लास, प्युअर टेम्परमेंट, फॅब्युलस हिट. बॉल मात्र चाला सीमा रेषा पलीकडे. ब्रँडेड षटकार येतोय तो सोन्या गायकवाड यांच्या बॅटमधून. थँक्यू डीजे सागरजी पाटील, एक चांगले समालोचक पारगावचे आहेत. त्यांच्यावरती गीत डीजेच्या माध्यमातून आपण वाजवलं, त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूया. आज दिवसभर आमच्या सोबत ते जॉईंट आहेत. सोन्यासाठी हा चेंडू आहे, हा चेंडू थोडासा डिफेन्स पाहायला मिळाला.
बॉलला येऊन दिलं, बॉलची लाईन लेंथ ओळखली आणि त्यानंतर बॉल फक्त हलक्या हातानं कट केला आणि पॉइंटकडे बॉल चालला. तिथे मिळेल एकच सिंगल धाव आणि सिंगल नंतर रन संख्या धावफलक्यावरती लागली ती 14. अण्णा गावडे यांनी जर झेल टिपला तर नागोरी चाय यांच्याकडून एक लस्सी मिळेल त्यांना, स्पेशल लस्सी आहे. स्विच हिटचा फटका, थोडस मिसअंडरस्टँडिंग, मिस जजमेंट झालं आणि त्याचा रूपांतर मात्र मिळालं ते 6 धावेत. फलंदाज विजय मोकल यांच्या बॅटमधून आला हा रिव्हर्सचा षटकार. पाच बॉल आणि धाव संख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 20. विस्फोटक आक्रमक रूप धारण केले दोन्ही खेळाडूंनी. परत एकदा स्विच हिट काढण्याचा प्रयत्न होता, यावेळेस तितकंसं टायमिंग चांगलं नाहीये. बॉल मागच्या बाजूने चालला, शॉट थर्डमॅनला आणि तिथे मात्र एकच रन कंप्लीट होईल. तिथून पहिलं षटक संपलं. किरीट पाटील यांचं थोडंसं महागडं षटक मात्र समाप्त झालं आणि पहिल्या षटकानंतर बॅटिंग करत असताना आपण पाहतोय रामशेठ घरत 11 पेन हा संघ पोहोचला, तो विदाउट लॉस 21 वरती. थँक्यू सो मच डीजे. आणि ज्या प्रकारे आपण या स्पर्धेचं थीम सॉन्ग ऐकलं की 40+ बिग बॅश मास्टर लीग आहे 1 नंबर, आणि तसं 1 नंबर आयोजन देखील त्यांचं या ठिकाणी या मैदानावरती आपण पाहता. बॉलिंग मार्कवरती बॉलर आले, सेकंड ओव्हर घेऊन संघाकडून दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक आहे. भास्कर भोईर लेफ्ट आर्म गोलंदाजत. पहिलाच बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, बॅटवरती आला नाहीये. एस पंचांचा बॅटकटचा इशारा येतोय. एकच धाव पहिल्या बॉलवरती मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या थोडीशी मूव होती. संघाची धाव संख्या पोहोचली ती 22 या आकड्यावरती. 22 धावा. दुसऱ्या षटकाला सुरुवात. सोन्या गायकवाड आणि विजय मोकल ही जोडी मैदानात आहे. यावेळेस मात्र आउटसाइड ऑफ स्टंप बॉल होता, पुश केलं, कॅप मधून फटका, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. नेत्रदीपक फटका आपण सोने यांच्या बॅट मधून पाहिला, आलाय तो चौकार. विजयी गोलंदाज रसायनी 40+ चे अध्यक्ष गोलंदाज भास्करजी भोईर. रसायनी 40+ चे अध्यक्ष सन्माननीय अनंताजी गाताडे यांच्याकडून भास्करजी भोईर यांच्या विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. हा चेंडू भास्कर यांचा फुल लाईनचा होता, हलक्या हाताने बॉलला मात्र स्टिअर केला लॉंग ऑनला. एकच रन मिळेल. स्वतः या स्पर्धेचे मुख्य आयोजक अण्णाजी गावडे मात्र बॉल पर्यंत पोहोचले, चांगली फिल्डिंग त्यांची झाली आहे. एकच रन वरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या बरोबरीने संघाची धावसंख्या पोहोचली होती 27 वरती. 1.3 षटकांचा खेळ झाला. भास्कर यांचा हा चेंडू परत एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, आणि आतापर्यंत आपण बरेचसे स्विच हिट पाहिले आहेत, नुसते रिव्हर्स अटेम्प्ट मात्र केले जात आहेत. आणि स्वतः संघ मालक चंद्रजी माने त्या ठिकाणी होते, त्यांच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग झाली आहे. बॉलला अडवलं त्यांनी, आणि ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य देखील आहेत वावेघरचे. हा चेंडू
कट केल्या बॉलला गॅप मधून एक्स्ट्रा कव्हरच्या मधून प्रचंड वेगानं बॉल मात्र चालला सीमा रेषा पलीकडे येतोय हा चौकार. थँक्यू डीजे भास्करजी भोईर यांच्यासाठी मात्र 2000 रुपयाचं कॅश प्राइज लावलं होतं विकेट हॅट्रिक साठी. परंतु आता थोडीशी महागडी गोलंदाजी त्याने मात्र केली आहे. परत एकदा त्याच दिशेनं तोच फटका एक्झिक्यूट केला, परंतु यावेळेस मात्र रिझल्ट मिळेल ती फक्त एकच सिंगल धाव. आणि इथून आपण पाहताय तर दुसरं षटक मात्र संपलं. 2 ओव्हर कंप्लीट झाल्यात आणि 2 ओव्हर नंतर बॅटिंग करत असताना रामशेठ खेळत 11 पेन हा संघ जाऊन पोहोचला तर 33-33 या आकड्यावरती. आणि गोलंदाजीची सुरुवात करण्यासाठी तिसरं षटक टाकण्यासाठी बॉलर आलेत रमेश चव्हाण. वावे घरचे खेळाडू आहेत, लेफ्ट आर्म आहेत, फिरकीपट्टू म्हणून ओळख आहे. पहिलाच खराब बॉल होता, सोडणार नाही फलंदाज. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या वरून पाठवल्या बॉलला सीमा रेषा पलीकडे. आज पहिला चौकार येतो पहिल्याच बॉलवरती. तो थोडस खराब बॉल आपण पाहिला, फुल टॉस होता आणि त्याचा फुल टोल मात्र वसूल केला तो फलंदाज सोन्या गायकवाड यांनी. स्ट्राईक एंड वरती आहे सोन्या गायकवाड. विस्फोटक खेळी साकारली आहे. ओ यावेळेस मात्र जबरदस्त बॉल होता. टप्पा खाल्ल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने मात्र वळण घेतलं बॉल. आणि मी या अगोदर देखील या गोलंदाजाचा उल्लेख केला होता. फिरकीपटू म्हणून त्याची ओळख आहे, चेंडूला टर्न करण्याची क्षमता आहे. आणि मग पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि दुसऱ्या बॉलवरती त्यांनी त्याची जादू मात्र दाखवली आहे. ओ स्लाइस केलं बॉल ऑफ साईडला, एक्स्ट्रा कव्हर आणि पॉइंटच्या मधून बॉल चालला सीमा रेषेच्या जवळ. तिथे मिळेल ती 2 धावा. हा जेवायचं कोण जर राहिलं असेल भोजन करायचं तर कृपया करून आपण भोजन करून घ्या. शेवटची पंगत आहे. यानंतर मग भोजनाचा कार्यक्रम आपण बंद करणार आहोत. बॅकफुट वरती आले, ऑन साइडला खेळला, डीप स्क्वेअर लेगला आणि एकच धाव मिळेल. एकापेक्षा जास्त काही नाही. एक धावा देखील आता महत्वाच्यात आणि संघाची धाव संख्या पोहोचली आहे 40 या आकड्यावरती. पहिलं षटक चालू आहे, चांगली पार्टनरशिप होती आहे. दोन्ही खेळाडू अगदी तुटून मैदानाच्या आतमध्ये मात्र पडलेत. दोन चेंडू अजूनही बाकी आहेत. 40 धावा आहे धाव फलक्यावरती. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न ठरवलं होतं, मन बनवलं. हा फटका फाईन लेगच्या वरतून मारायचा आहे, परंतु बॅटवरती तितकासा बॉल आला नाहीये, टायमिंग जुळत नाहीये आणि मात्र आला इथं डॉट बॉल. आणि या षटकामध्ये चांगली बॉलिंग रमेश यांची पाहायला मिळालेली आहे. आतापर्यंत फक्त 7च धावा खर्च केल्यात. विकेट जरूर मिळवली नाहीये, परंतु धाव गतीवरती थोडासा ब्रेक लावला आहे. आणि या षटकातील हा लास्ट बॉल आहे, शेवटचा बॉल. 40 धावा धाव फलक्यावरती आहेत. आणि तिसरं षटक संपल्यानंतर मग ड्रिंक्स ब्रेक आपण घेणार आहोत. 12वा खेळाडू आपण तयार राहायचा. शेवटचा बॉल आहे. ओ सरळ बाट फटके येत नव्हते
आणि त्यानंतर आडवा पाटनं फटका एक्झिक्यूट केला. फिल्डर कडून चुकीला नाहीये माफी. बॉल चाला सीमा रेषा बाहेर आला हा दणदणीत षटकार. बाउंड्री लाईन वरती रमेश तांडेल होतेच होता आणि त्यांनी सावलेचे आहेत ते त्यांनी निर्णय दिला की हा षटकार आहे. बाउंड्री लाईन वरती थांबणं देखील इम्पॉर्टंट आहे कारण मोठी मॅच आहे. एखादा निर्णय चुकता कामा नाही, त्यामुळे आपण बाउंड्री लाईन वरती तैनात असणं हे फार गरजेचं आहे आणि एक चांगला निर्णय रमेशजी तांडेल यांनी मात्र दिला. 40 धावा होत्या. शेवटच्या बॉलवरती आला षटकार आणि 3 षटकानंतर बॅटिंग करत असताना रामशेठ खरेदीला पेन हा संघ पोहोचला तो विदाउट विकेट 46 धावसंख्येवरती. कम ऑन डीजे. चला चौथ्या षटकाला या ठिकाणी आपण सुरुवात करूया. चौथ्या षटकासाठी पिंटू सुर्वे आलेत बॉलिंग मार्क वरती. चौथं षटक टाकण्यासाठी आलेत. अर्ध्या इनिंगचा खेळ मात्र संपला आणि अर्ध्या इनिंग नंतर रामशेठ खरत 11 पेन हा संघ मात्र थोडासा पुढे. 46 धावा आतापर्यंत त्यांनी बनवल्यात आणि सलामीची जोडी एक जमेची बाजू आहे. एक बेनिफिट आहे की सलामीची जोडी मैदानात आहे. स्वीशीट आहे. पहिलाच बॉल जणू काही सुरुवातीपासून रिव्हर्सचा सराव केलाय की काय. बॉल चाला सीमा रेषा पलीकडे आणि पहिल्याच बॉलवरती चौकार येतोय आणि संघाच्या धावा झाल्या धावफलक्यावरती त्या 50. थँक्यू डीजे मास्टर देखील हुशार आहेत. जसा फटका येतोय तसे सॉन्ग त्यांच्या माध्यमातून मात्र वाजवण्यात येतात. त्यांचं देखील कौतुक या स्पर्धेच्या वतीने करूया. पण 50 धावा धावफलक्यावरती लागल्यात. समोरच्या दिशेने खेळलाय. इथून मात्र फिल्डर जज करतात. बॉलला उचलतील फेकतील त्या अगोदर मात्र एकच धाव होईल कंप्लीट. एका धावेच्या बरोबर संघाची धावसंख्या पोहोचेल ती मग 51 वरती. 51 धावा धावफलक्यावरती आहेत. सोन्या पोहोचलेत ते 14 बॉल आणि 34 वरती आणि विजय मोकल खेळतायत ते 7 बॉल आणि 16 वरती. हा चेंडू क्रॉस द लाईन न मारण्याचा प्रयत्न होता. घुटना टेक आणि त्यानंतर मात्र ऑन साईडला फटका मारायचा होता. संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल मात्र येतो. निर्धाव चेंडूची सांगता. चौथ्या
षटकामध्ये आपण पाहतात तर चांगली बॉलिंग पिंटू सुर्वे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. कारगी 11 रसायनी ह्या संघानं मात्र टॉस जिंकला होता. टॉस जिंकून प्रथमतः बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर मग घेतलेला निर्णय थोडासा अंगलट आलाय की काय असं पाहायला मिळतंय. काय स्मॅश केलाय, व्हॉट स्ट्रोक, इट्स अ मॉन्स्टर हिट. बॉल चाललाय मिड विकेटच्या वरून सीमा रेषा पार. षटकार तिचे काय पॉवर होती या फटक्यामध्ये. बॅटवरती घेतला बॉल, संपर्क चांगला झाला, कनेक्शन प्रॉपर झाला आणि मग चेंडून केला हवाई सफर. आलाय तो षटकार. 57 वरती धावा पोहोचल्यात. फुल टॉस होता, थोडस खाली मारण्याचा प्रयत्न होता. एकच धाव या बॉलवरती फक्त मिळेल. एका धावेनंतर संघ पोहोचला तो 58 या धाव संख्येवरती आणि या षटकातील आता हा शेवटचा बॉल बाकी आहे, लास्ट बॉल. शेवटचा बॉल आहे सोन्या. हा स्ट्राईक एंडला. हो, इथून दिशा पाहावी लागेल. पंचांचा मात्र व्हाईट बॉलचा विचार येतोय. एक्स्ट्राची धाव देखील मिळेल. एक्स्ट्रा नंतर संघ पोहोचला तो 59 वरती, 59 आणि चौथ्या षटकातील हा लास्ट बॉल आहे, शेवटचा बॉल. यावेळेस देखील टायमिंग प्रॉपर नाही आहे. जेलची संधी होती. फिल्डर बॉल परत पोहोचले, थोडीशी चूक झाली आहे, झेल ड्रॉप झाला आणि या बॉलवरती मिळाल्या त्या डबल धावा. चौथं षटक संपलं आणि चौथ्या षटकानंतर संघ पोहोचला तो 61 या आकड्यावरती. बॉलर नेम प्लीज. पहिलाच बॉल आहे, लो फुल टॉस होता. इथून ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची मात्र सांगत आपण पाहू शकाल. चला बॉलर नेम, बॉलरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. त्यासाठी आम्ही स्कोर कार्ड आता थांबवून ठेवलाय. बॉलरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचला अजून देखील नाहीये. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, पडले झडलेत आणि या बॉलवरती मिळाली आहे ती एकच धाव. सतीश का, सतीश थोरात. ओके, सतीश थोरात आले बॉलिंग मार्क वरती. 61 होत्या, 62 धावा धावफलक्यावरती. सिंगल धाव मागच्या बॉलवरती मात्र मिळाली आहे. वैयक्तिक 36 या धावसंख्येवरती सोन्या मात्र बॅटिंग करतायत. भरपूर मोठे फटके आज एक्झिक्यूट केलेत, 50च्या जवळ आहेत. ओ यावेळेस मात्र हवंय ते झेलची संधी आहे. विकेट किपर चूक करणार नाही आहेत, कारण सोन्याच्या विकेटची अहमियत त्यांना माहिती आहे. एक मोठा खेळाडू मात्र तंबूच्या आसऱ्याला परतला. पहिला धक्का, पहिला बॅक थ्रो मिळून दिला तो बॉलर सतीश यांनी. फलंदाज बाद.
रघुनाथ नवीन फलंदाज झालेत. महत्वपूर्ण खेळाडू मात्र तंबूच्या आसराला परतलेत. पहिलाच बॉल स्वॅग से करेंगे सबका स्वागत. बॉलला पाठवला सीमा रेषा पार आणि पहिल्याच बॉल वरती रघुनाथांच्या बॅटमधून हा खणखणीत षटकार. पहिल्याच बॉल वरती षटकार आणि धाव संख्या पोहोचली आहे 68 68 या आकड्यावरती. आणि जणू काही पवल्यांमधून सेट होऊन आलेत की काय असा फटका मात्र आपण पाहिलाय. अडुसष्ट धावा धावफलक्यावरती झाल्यात. पहिल्याच बॉलवरती मॅक्सिमम हिट रघुनाथांच्या बॅटमधून मात्र आपण पाहिला. अजून देखील या षटकातील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आतापर्यंत चांगली बॉलिंग राहिली होती. थोडासा प्रेशर टाकण्याचा प्रयत्न चालू आहे. फुल टॉस होता. इथून टायमिंग जुळलंय का हे पाहायचं आहे. बॉल मात्र हवेत आहे आणि झेलची संधी आहे. दुसरा खेळाडू बाद फलंदाज पवल्यांमध्ये परतला. पहा आम्ही मगासपासून एकच गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगतोय की 12वा खेळाडू आमच्यापर्यंत येऊ द्या. अजूनपर्यंत आला नाहीये आणि सगळ्यांची नावं आम्हाला माहीत नाही आहेत. मग थोडासा प्रॉब्लेम स्कोर कार्ड वरती होतोय. फिल्डिंग टीम 12वा खेळाडू एकही इथे उपस्थित नाहीये. फिल्डिंग टीम सूचना आपण ऐका. 12वा खेळाडू येऊ द्या इथे. शेवटचा बॉल होता. झेलची संधी आहे. कॉटन बोल्ड झेल ड्रॉप झालाय. आणखीन एक विकेट जाण्याची चान्स होती. इथे रन्स मिळाला शेवटच्या बॉलवरती त्या 2 आणि 5वं षटक मात्र इथून संपेल. आणि 5 षटकानंतर फलंदाजी करणारा रामशेठ खरत 11 पेन हा संघ 2 विकेट गमावल्यानंतर पोहोचला तो 70 या धावसंख्येवरती. बॉलर कोण आहे? बॉलर नेम
असुराम भोईर का? हॅलो, आपण बिग बॅश लीग खेळतो. ही ग्रामीणची टुर्नामेंट नाही, ऐतिहासिक स्पर्धा आहे. तर आपण सर्वांना विनंती करतोय की आपला 12वा खेळाडू लवकर लवकर सामाजिक कक्षामध्ये पाठवा. कारण तर प्रत्येक गावातून खेळाडू आलेले आहेत आणि इथे 2 मॅन ऑफ द मॅच आहेत, त्यामुळे जरा सहकार्य करा. हे आयोजन कमिटीची तुम्हाला शेवटची वॉर्निंग असेल, याच्यानंतर दंडित केलं जाईल, ही सूचना लक्षात करा. धन्यवाद. मोठी स्पर्धा आहे आणि त्यामुळेच आम्ही सांगतोय की 12 खेळाडू इथे उपस्थित असू द्या. पहिलाच बॉल होता, फटका चांगला, गॅपमधून बॉल मात्र चालला सीमा रेषा पलीकडे आणि पहिल्या बॉलवरती हा पहिला चौकार आला आणि चौकारानंतर धाव संख्या पोहोचली आहे ती 74 या आकड्यावरती. 74 धावा धावफलक्यावरती लागल्यात. शेवटचं षटक स्लॉग ओव्हर हाणा मारित षटक डेथ ओव्हर आहे आणि डेथ ओव्हर घेऊन गोलंदाज झाले ते असुराम भोईर, विजय मोकल आणि गजानन मोकल ही जोडी मैदानात. 28 वरती वैयक्तिक विजय मोकल मात्र बॅटिंग करतायत. राऊंड स्टम्प्सनं हा बॉल, चांगला बॉल होता. ऑन साईडला पिक करण्याचा प्रयत्न, बॅटवरती बॉल आला नाहीये. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहू शकाल. दुसरा चेंडू डॉट आला. मोठ्या धावसंख्येकडे मात्र बॅटिंग करणारा रामशेठ करत 11 पेन हा संघ मात्र वाटचाल करतोय. 74 धावा आतापर्यंत बनल्यात. राऊंड स्टम्प्सनं हा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पिक केला, बॉलच्या बॅटची कट घेऊन लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या जवळ झाला. थोडासा बॉल स्टॉप झाला. अगदी मैदान आपण पाहिलं तर लेदरचा ग्रास आहे, भरपूर गवत आहे या मैदानावरती. 3 धावा, गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले आहे आणि 3 धावा या सहज आणि सोप्यारित्या कंप्लीट केल्यात. 3 नंतर धावसंख्या पोहोचेल ती 77 वरती. 77 77 धावा धावफलक्यावरती आहेत. शॉट ऑफ लेंथ होता, पिक केला ऑन साईडला, फिल्डर बनला दर्शक, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. षटकार आला फलंदाच्या बॅटमधून आणि षटकारानंतर धाव संख्या पोहोचली ती 83 वरती. घुटना टेक आणि तमाशादायक लॉंग बिग हिट. दुसरा षटकार येतो सलगचा, तो फलंदाज गजानन मोकल यांच्या बॅटमधून. हा चेंडू देखील कावून दिला सीमा रेषा पार. षटकारांची हॅट्रिक ठोकत बनवल्यात त्या 95 धावा. बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या खेळाडूसाठी. पहिल्या सत्राचा खेळ संपला. प्रथमतः बॅटिंग करत असताना रामशेठ करत 11 पेन या संघानं पोहोचवल्यात त्या 95 धावा आणि येणारे 6 षटक 36 बॉल आणि गार्गी 11 रसायनी टीमला मात्र बनवायच्या आहेत त्या 96 धावा. आणि या स्पर्धेतील आपण पाहताय की सर्वोत्कृष्ट धावसंख्या हाय स्कोर बनवला तो रामशेठ घरत 11 पेन या संघानं. काय अफलातून फलंदाजी केली आहे सगळ्याच खेळाडूंनी, त्यामध्ये आपला सिंहाचा वाटा मात्र दाखवला. सोन्या गायकवाड यांनी 16 बॉलवरती 36 बनवल्या. विजय मोकल शेवटपर्यंत नॉट आउट होते, त्यांनी 15 बॉलवरती 31 बनवल्या. रघुनाथ माळी यांनी 1 बॉल खेळला, त्याच्यामध्ये त्यांनी षटकार लगावला आणि शेवटला मग फिनिशिंग टच एक हार्ड हिटर खेळाडू गजानन मोकल यांनी मात्र दिला आणि 4 बॉलवरती 20 धावा त्यांनी मात्र बनवल्यात आणि संघाच्या टोटली धावा झाल्या त्या 95 धावांचं एक मोठं आव्हान ठेवलं ते गार्गी 11 रसायनी या संघासमोर. चला नेक्स्ट मॅच. गार्गी 11 रसायनी आणि त्यांच्या विरोधात मंगेश 11 निजामपूर.
दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही कॉल करतोय की आपण टॉस करण्यासाठी या. गार्गी 11 रसायनी आणि मंगेश 11 निजामपूर दोन्ही टीमच्या कॅप्टनला आमचा कॉल असेल की इनिंग ब्रेक आहे आणि इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करून घेऊया. दोन्ही टीमच्या कॅप्टनला कॉल आहे की आपण टॉस करण्यासाठी या. पंच्याण्णव धावा बनल्या. 36 बॉल 96 ची गरज आहे. काय घडेल? 96 धावा बनतील का त्याच्या विरोधात रामशेठ घरत 11 संघ या धावा डिफेंड करेल हे पाहणं मात्र गरजेचं आहे. मॅचमध्ये रोमांच जरूर येईल. मॅचमध्ये ट्विस्ट पाहायला मिळेल. कुठेही जाऊ नका, इथेच थांबा. कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया चेंज. दुसऱ्या सत्रामध्ये आमच्यासोबत तुमच्यासोबत जॉईंट होतील आमचे साथी कॉमेंटेटर आणि आमचे परममित्र प्रथमेश मोरे यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. तोपर्यंत आम्ही घेतो विश्रांती. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर तुम्हा सर्वांच्या समर्थन क्षेत्रातील गुरुवर्य सन्मान्य आदरणीय ते सावले पंचायतीचे एक सरपंच हे पद भूषवत असताना माजी सरपंच सन्मान्य आणि उत्कृष्ट एक समालोचक टिके माली सर यांचं आगमन झालेलं आहे. आपलं सरचं स्वागत. आणि ओलिया आणि शुभम मात्रे इथून वयल इथून आमच्या स्पर्धेतून रजा घेत आहेत. त्यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून सरचं स्वागत. तर बोलूया प्रथमेश मोरे यांच्याकडे. ओटी प्रथमेश मोरे सर. धन्यवाद. थँक्यू सो मच सागर पाटील सर पारगाव आणि शुभम म्हात्रे सर आपण आलात आणि आपल्या सुमधुर आवाज आणि प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये घर केलं. चांगलं समालोचन आपल्या माध्यमातून आम्हाला ऐकायला भेटलं. वळलं मॅचकडे. चांगली मॅच इन ॲक्शनमध्ये रंगताना आपल्याला पाहायला भेटेल. पहिल्या सत्राचा खेळ इकडून समाप्त झाला आणि 95 धावा कुठून काढल्यात आणि 96 धावसंख्येचा पाठलाग अगदीच गार्गी 11 रसायनी संघाला करायचा आहे. बॅटिंग ऑर्डर सलामीची जोडी मैदानात दाखल होताना आपल्याला पाहायला भेटतील. या स्पर्धेचे मुख्य जनक अण्णाजी गावडे आणि त्यांच्या समेत हॅलो हेच गार्गी 11 रसायनी संघाचे देखील 12वा खेळाडू अगदीच या आणि आपण पाहायला गेलं तर रामचंद्रजी माने यांच्या मालकीचा संघ गार्गी 11 त्यांच्या सुकन्याच्या नावाने हा संघ या मैदानात उतरताना आपल्याला पाहायला भेटला. ग्रुप ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत वावेगरचे विद्यमान सदस्य रामचंद्रजी माने आणि गार्गी 11 संघाचे पुरस्कृते ज्यांच्या मालकीचा संघ अगदीच या क्रीडानगरीवरती खेळताना आपल्याला पाहायला भेटेल. आणि अण्णाजी गावडे यांच्यासाठी पारितोषिक लागले. प्रति षटकारामागे 500 रुपयाचं पारितोषिक रामचंद्रजी माने यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटेल. प्रमुख
कुणाल यांना देखील रामचंद्र माने यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असेल. अतिथींचं मुख्य व्यासपीठावरती आपण ऑन स्क्रीनवरती पाहताय सन्मान होत असताना 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून थेट कव्हरेज. विनंती असेल कुठल्याही पद्धतीचा अतिरिक्त वेळ न घालवता सामन्याला सुरुवात करायची आहे. चांगली मॅच इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला भेटेल. एका बाजूला करायचा अटॅक तर एका बाजूला करायचा डिफेन्स. दोन्ही संघांना अगदीच प्रयत्नांची पराकाष्ठा करायची आहे. जर वर्चस्व निर्माण करायचं आहे अगदीच मोठं आव्हान आहे. मोठं डोंगर पार करायचं आहे गार्गी 11 रसायनी संघाला. पण त्या धावा जेवढ्या दिसतात तेवढ्या कठीण देखील नाही आहेत. पहिल्या सत्रामध्ये जे धावा होऊ शकतात म्हणजे दुसऱ्या सत्रामध्ये त्या धावांचं पाठलाग देखील इझिली होऊ शकतं. पण याच्यासाठी अतोनात प्रयत्न करावे लागतील. विनंती असेल रामशेठ घरत 11 पेण खारपाडा संघ देखील या आजच्या दिवसामध्ये खूप मोसमात आहे. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटला. ठीक आहे माळी सर देखील मुख्य व्यासपीठावरती आपण पाहू शकता ऑन स्क्रीनवरती. ते देखील त्यांच्या माध्यमातून आम्ही समालोचन शिकलो. ठीक आहे माळी सर देखील ऑन स्क्रीनवरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती सांगी कोट्यातून पहिलं आणि वैयक्तिक कोट्यातून पहिलं शतक हाताळत असताना मारुती शेळके आलेत. बॉलिंग ट्रॅक वरती सलामीची जोडी बॅटिंग ऑर्डर आपल्याला स्ट्राईक एंड वरती पाहायला भेटतील. अण्णा गावडे असेल आणि नॉन स्ट्राईक एंड वरती कुणाल कारेकर. प्रत्येक षटकाराला रामचंद्र माने यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. बॉलिंग ट्रॅक वरती पाहता व्हेरी फर्स्ट बॉल हाफ ट्रॅकर पद्धतीचा बॉल आहे. स्विच हिट काढण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. अजूनही संघाचं खातं ओपन झालं नाहीये. अण्णा गावडे अगदीच आपण मागील मॅचमध्ये त्यांच्या माध्यमातून देखील मोठमोठे फटके पाहिलेत आणि या स्पर्धेचे मुख्य जनक ऑन स्ट्राईक बॉलिंग ट्रॅकवरती चांगली गोलंदाजी करतील मारुती शेळके. मागील मॅचमध्ये देखील चांगल्या पद्धतीचा खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटला. आडव्या बॅटने मोठा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडतो. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न नाही झालाय. स्वतःवरती नियंत्रण दाखवलं. एक धाव कंप्लीट केली जाते आणि संघाचं खातं देखील ओपन होतोय. एक ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. 96 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. एक ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. चांगली मॅच टफ फाईट अगदीच या क्रीडानगरीवरती आपल्याला पाहायला भेटेल. प्रभावशाली क्रीडानगरी प्रत्येकाच्या मनामध्ये घर करणारी ही क्रीडानगरी आणि त्या क्रीडानगरीवरती संपुष्टात येणारी 40+ रायगड मास्टर बिग बॅश लीग 2025 रुबाबदाराने देखणं पर्व आपल्या सर्वांच्या भेटीला आलंय. इथेच VIP टाईज वरती आपल्याला पाहायला भेटेल मुख्य अतिथी या स्पर्धेचा आनंद घेत असताना. चांगली मॅच इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला भेटते. बॉलिंग ट्रॅक वरती मारुती तयार आहेत. पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने खेळला. एक धाव तिकडे प्राप्त केली जाते. दुसरीचा प्रयत्न नाहीये म्हणजेच एका धावेला प्राधान्य देखील दिलं जात आहे आणि स्कोर कार्ड पुढे सरसवताना आपल्याला पाहायला भेटते. धावसंख्या जाऊन पोहोचेल अगदीच कासवाच्या गतीने धीम्या गतीने 2 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. 2 धावा धावफलकावरती लागल्या. आता अण्णा गावडे मागील मॅचमध्ये त्यांचा दर्जेदार खेळ आपल्याला पाहायला भेटला आणि त्या खेळाची चर्चा अगदीच या मैदानामध्ये होत असताना आपल्याला पाहायला भेटते. टॅपिंग क्रिकेट खोलवर पद्धतीचा चेंडू आहे. चित्त्याच्या चपलाईने एक धाव देखील ती कंप्लीट केली जाते. चांगला खेळ 40+ खेळाडू म्हटले तर असं म्हटलं जातं की टिके माळी सर 40+ खेळाडू म्हणजे डोक्यावरती भले केस कमी असतील पण अनुभवाचा कंगवा नेहमी सदैव त्यांच्या खिशामध्ये असतो. तेच टिके माळी सरांनी दाखवलंय.
मारुती शेळके पुन्हा एकदा तयार. फुलर लेनचा चेंडू आहे, फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक जज करतायत. कॅचिटचा कॉल होतोय सक्सेसफुल. पहिला हादरा भेटला जातोय गार्गी 11 रसायनी संघाला आणि संधी भेटती आहे डीजेला. पहिला हादरा भेटला जातोय कुणाल कारेकर. त्यांना देखील तंबूच्या आश्रयाला परतावा लागला. अगदीच पुढ्यात चेंडू होता, मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता. चेंडू बराच काळ हवेत होता, क्षेत्ररक्षक जज करत होते. कॅचिटचा कॉल अगदीच योग्यरित्या सक्सेसफुल झाला आणि पहिला हादरा गार्गी 11 रसायनी संघाला भेटला आणि एक आनंदाची लाट नक्कीच राम घरत 11 पेन खारपाडा या संघाच्या माध्यमातून येऊन जाते. चांगली मॅच आपल्याला पाहायला भेटते. 24 लाईव्ह इव्हेंट्स कव्हरेज. नवीन फलंदाज मैदानात दाखल होत असताना आपल्याला पाहायला भेटतील. कुणाल यांच्या माध्यमातून पहिला हादरा भेटला गेला गार्गी 11 रसायनी संघाला आणि आता मात्र कुणाल यांची जागा भरून काढण्यासाठी इनॅक्ट नंबर 3 वरती फलंदाज दाखल होताना आपल्याला पाहायला भेटतील. सतीश थोरात आलेत. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला भेटल्या. 3 धावा करचे. अद्याप तरी पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. उर्वरित एक चेंडूचा खेळ शेष असेल तिथे मात्र 3 धावा खर्ची केल्यात आणि कुणाल कारेकर सारख्या मोठ्या फलंदाजाला तंबूचा रस्ता देखील दाखवलाय. गोलंदाजाचं नाव आहे मारुती शेळके. चांगली गोलंदाजी करतायत. धावा डिफेन्स करायच्यात आणि पुन्हा एकदा टॅपिंग क्रिकेट. खोलवर पद्धतीचा चेंडू आहे. एक धाव नक्कीच इकडे प्राप्त केली जाईल. स्क्वेअर लेग रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट केली जाते आणि पहिल्या षटकाचा खेळ होतो इथून समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती ऑन स्क्रीनवरती 4 ही धावसंख्या धावफलकावरती लागली. 4 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 1 विकेट. 96 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 4 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. म्हणजे अजून मात्र समीकरण देखील थोडंसं बदलताना आपल्याला पाहायला भेटेल. 30 चेंडू आणि 92 या धावसंख्येची नितांत गरज. धावा होतील की नाही हे पाहणं खरं तर खूप गरजेचं आहे. +40 खेळाडू खरं तर यंग खेळाडू तुम्हाला सकाळच्या सत्रामध्ये प्रॅक्टिस करताना दिसणार नाही, पण 40+ खेळाडू सदैव ग्राउंडवरती पाहायला भेटतील. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवरती सांघिक कोट्यातून दुसरा आणि वैयक्तिक कोट्यातून पहिलं शतक हाताळत असताना अगदीच पहिल्या षटकामध्ये ग्राफ थोडासा खालती राहिला आहे आणि त्या ग्राफला अगदीच गाडी रुलावरती आणायची आहे गार्गी 11 रसायनी संघाला. जर या 96 धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल तर अद्याप तरी पहिल्या षटकाचा खेळ इकडून समाप्त झालाय. 4 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. 1/4 असं समीकरण ओढावलंय गार्गी 11 रसायनी संघावरती. राम पाटील आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. चांगली गोलंदाजी करायची. ज्या पद्धतीची गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये मारुती शेळके यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटली आहे त्याच पद्धतीचा खेळ, त्याच पद्धतीची गोलंदाजी आणि त्याच पद्धतीचं लय अगदीच गोलंदाजाला पकडावं लागेल. चांगली गोलंदाजी करायची पण त्याच विपरीत चांगल्या आणि मोठमोठ्या फटक्यांची नितांत गरज गार्गी 11 रसायनी संघाला असेल. सेकंडवरती आपण पाहताय सतीश थोरात. ओहो यू विल मिस, आय विल डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी 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 गुल फलंदाज बाद. आणि एक अत्यंत महत्त्वाची सूचना असेल. MH46 AL 5600 ज्या कोणाची गाडी असेल त्यांना विनंती असेल की आपली गाडी गेटच्या बाहेर पार्क करायची, त्यानंतर आपण मॅचचा आस्वाद लुटू शकता ही विनंती असेल. आणि गाडीच्या पाठी बाबा हे नाव आहे. MH46 AL 5600 गाडी गेटच्या बाहेर लावायची, त्यानंतर आपण मॅचचा आस्वाद लुटण्यासाठी येऊ शकता. नवीन फलंदाज मैदानात दाखल होताना आपल्याला पाहायला भेटतं सतीश थोरात यांना देखील तंबूचा रस्ता पकडावा लागला आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी इनॅक्ट नंबर
5 वरती शैलेश आलेत. चांगली कामगिरी त्यांना करायची आहे. अगदीच गार्गी 11 संघ एक नाजूक परिस्थितीमध्ये ओढवताना आपल्याला पाहायला भेटल्यात. शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये मिसफील्ड झाली आणि ते मिसफील्डच्या 4 धावा तिकडे प्राप्त होत आहेत आणि या 4 धावेच्या बरोबरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 8 या धावसंख्येच्या घरात. थँक्यू सो मच डीजे. या 4 धावा प्राप्त होतील आणि या 4 धावेच्या बरोबरीने 8 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. राम यांच्यावरती देखील आक्रमण केला जातोय आणि अशाच आक्रमणाची नितांत गरज गार्गी 11 रसायनी संघाला असेल. एक धाव तिकडे प्राप्त होतीये एका धावेच्या बरोबरीने. एक धाव तिकडे प्राप्त होती आणि एका धावेच्या बरोबरीने स्कोर कार्ड देखील कासवाच्या गतीने धीम्या गतीने पुढे सरसावताना आपल्याला पाहायला भेटते. 9 ही धावसंख्या धावफलकावरती. पण स्ट्राईक एंडवरती आता अण्णा गावडे आलेत. मोठ्या फटक्यांची नितांत गरज असेल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव तिकडे कंप्लीट केली जाते. शॉर्ट थर्ड मॅन रिजनमध्ये चेंडू अडवला जातोय. नक्कीच एक धाव तिकडे कंप्लीट केली जाते आणि एका धावेच्या बरोबरीने स्कोर कार्ड देखील पुढे सरसाना आपल्याला पाहायला भेटते. 96 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 9 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. यापुढे मोठमोठ्या फटक्यांची नितांत गरज ती देखील गार्गी 11 संघाला असेल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटीला ब्रश झाला. एक धाव कंप्लीट केली जाईल आणि आता मात्र सिंगल डबलला प्राधान्य दिलं जाते. सिंगल डबलच्या माध्यमातून देखील स्कोर कार्ड मोठं होऊ शकतो पण मोठमोठ्या फटक्यांची देखील नितांत गरज असेल जर हा सामना जिंकायचा असेल गार्गी 11 रसायनी संघाला. पण त्या विपरीत पाहिलं ना चांगल्या पद्धतीची फलंदाजी झाली आणि त्याच ताकदीची गोलंदाजी देखील आपल्याला बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला भेटते. मारुती गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं षटक त्याने हाताळलं. त्यांनी देखील 4 धावा फक्त खर्ची केल्या आणि एक गडी देखील त्यांनी बाद केला आहे. त्यानंतर बॉलिंग ट्रॅकवरती राम पाटील चांगली गोलंदाजी ते देखील करतायत. फुलर लेनचा चेंडू आहे. बॅक टू दी बॉलर. स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये अडवण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला आहे. डॉट बॉल. नागोरी यांच्या माध्यमातून पारितोषिक लावण्यात आलं. हॅट्रिक षटकारांची जर लगवली तर त्यांच्या 3 लस्सी देण्यात येतील. त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. यस कुठल्याही पद्धतीचा अतिरिक्त वेळ न घालवता सामन्यांना सुरुवात करायची कारण की खूप सारे सामने आजच्या दिवसामध्ये आपल्याला कव्हर करायचे आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय राम पाटील. चला विनंती असेल कुठल्याही पद्धती टीम मीटिंग न घेता सामन्यांना सुरुवात करायची आहे. तिचा बॉलिंग चला स्पीडअप करायचा आहे. कुठल्याही पद्धतीचा अतिरिक्त वेळ न घालवता सामन्यांना सुरुवात करायची आहे. दोन षटकांचा खेळ इकडून संपुष्टात आला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11 ही धावसंख्या धावफलकावरती लागल्यात. बिकट परिस्थिती ओढावली आहे गार्गी 11 रसायनी संघावरती पण चांगला खेळ त्यांना देखील करायचा आहे कारण की 96 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. बॉलिंग ट्रॅकवरती नवीन गोलंदाज वापरण्याचा प्रयत्न. सांघिक कोट्यातून 3रं आणि वैयक्तिक कोट्यातून पहिलं षटक हाताळत असताना आपल्याला पाहायला भेटेल. बॉलिंग ट्रॅकवरती चंद्रकांत पाटील आडव्या बॅटने खेळले. क्षेत्ररक्षक नाहीये तिकडे. चेंडू होतोय फरार. 1 बाउन्स. सीमा पार आला या दंदणीत. चौकार. धावा भेटेल 4. चंद्रकांत आले तर त्यांच्यावरती देखील पहिल्या चेंडूपासून आक्रमणाचा पाडा चढवण्याचा प्रयत्न आहे. या 4 धावा तिकडे प्राप्त होत आहेत. 4 धावेच्या बरोबरीने स्कोर कार्ड देखील थोडं पुढे सरकताना आपल्याला पाहायला भेटतंय. 15 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. इक्वेशन देखील बनलंय. 23 चेंडू आणि 81 धाव्यांची नितांत गरज. 23 चेंडू 81 धावा. बॉलिंग ट्रॅकवरती चंद्रकांत. पहिला चेंडू तीच आपल्याला पाहायला भेटला. कभी कधीचा चेंडू होता. अगदी चेंडूचा वेट केला.
स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडूला फक्त पुश केलं आणि तिकडे 4 धावा देखील प्राप्त झाल्या. अशीच फलंदाजी करायची, पण त्या विपरीत आता मात्र लय सुधारावी लागणार आहे गोलंदाज चंद्रकांत यांना. पुन्हा एकदा पंचांनी हात समांतर केलेत म्हणजे धावा देखील अवांतर येतील. वाईट बॉल, एक धाव अगदीच प्राप्त होतीये. 16 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. 16 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगला खेळ करायचा आहे. पुन्हा एकदा चंद्रकांत तयार. फुलर लाईनचा चेंडू आहे. पुन्हा एकदा लय भरकट आहेत. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर लय भरकट आणि चंद्रकांत आपल्याला पाहायला भेटतात. चांगली गोलंदाजी करायची, कुठल्याही पद्धतीचा लय न भरकटता गोलंदाजी करण्याचा प्रयत्न त्यांचा राहील. त्याचं इक्वेशन देखील थोडंसं बदलताना आपल्याला पाहायला भेटेल. 23 चेंडू आणि 80 धावींची गरज. शैलेश तरकुटे स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला भेटेल. नॉन स्ट्राईक एंडवरती अण्णा गावडे. चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न असेल. स्ट्राईक एंडवरती शैलेश. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक जज करतायत. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडतोय. एक धाव कंप्लीट केली जाईल आणि एका धावेला प्राधान्य देखील दिलं जातं. एका धावेच्या बरोबरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 18 या धावसंख्येच्या घरात. 18 धावा धावफलकावरती लागल्यात. बॉलिंग ट्रॅकवरती चंद्रकांत चांगली गोलंदाजी करतायत. आता मात्र कुठल्याही पद्धतीची लय न भरकटता चांगली लेंथ चांगली आहे गोलंदाजाची. पुन्हा एकदा सामना करतील अण्णा गावडे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कॅचिटचा कॉल ड्रॉप झाला. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसरीचा प्रयत्न नाहीये म्हणजे एका धावेला प्राधान्य दिलं जात आहे. तीच कासवाच्या गतीने एक धावेने धावसंख्या पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटते. 19 धावा धावफलकावरती लागल्यात. तीच 96 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 19 धावा धावफलकावरती लागल्यात. मोठ्या फटक्यांची नितांत गरज. पुन्हा एकदा डॉट बॉल. टप्पा पडल्यानंतर सरळ शरीराचा वेग घेत शरीरावरती चेंडू हादाळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. सिंगल डबलला प्राधान्य न देता आता मात्र मोठ्या फटक्यांची नितांत गरज असेल. जर सामना जिंकायचा असेल तर मॅच जर पाहायला गेली तर टफ दिस पाहायला भेटेल, पण आता इथून पुढे मोठ्या फटक्यांची गरज आहे. हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अगदीच क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. शॉर्ट थर्डमॅनला एक धाव प्राप्त होतीये. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली जाते. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर रामशेठ घरत 11 पेन खारपाडा संघाने चांगल्या पद्धतीची फलंदाजी केली आहे. गार्गी 11 संघाच्या समोर एक मोठं धावांचं आव्हान उभं केलं आहे आणि त्या आव्हानाला पाठलाग करताना थोडीशी दमछाक होताना आपल्याला पाहायला भेटते. 3 शतकांचा खेळ होतं इथून समाप्त आणि 3 शतकांच्या समाप्तीनंतर 96 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 19 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. 19 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 2 विकेट. तीन शतकांचा खेळ इकडून समाप्त झाला आणि 3 शतकांच्या समाप्तीनंतर ग्राफ आपण पाहू शकतात. पहिल्या शतकामध्ये चांगला ग्राफ होता पेन खार संघाचा. त्यानंतर चांगली फलंदाजी आणि शेवटच्या शतकामध्ये जर पाहायला गेलं तर चांगला खेळ रामशेठ घरात 11 पेन संघाचा आपल्याला पाहायला भेटला. गार्गी 11 संघ अजूनही धावांसाठी झुंज करत आहे आणि धावा त्यांना प्राप्त करायच्या. चांगला खेळ त्यांना करायचा आहे. बॉलिंग ट्रॅकवरती सांघिक कोट्यातून चौथा आणि वैयक्तिक कोट्यातून पहिलं शतक हाताळत असताना आपल्याला पाहायला भेटेल. समीकरण देखील थोडंसं ओढावलं आहे. 18 चेंडू आणि 76 या धावसंख्येची नितांत गरज. गजानन मुकल साई संघाचा खेळाडू अगदीच खेळ करताना आपल्याला पाहायला भेटेल. बॉलिंग ट्रॅकवरती हाफ ट्रॅकर पद्धतीचा चेंडू आहे. फक्त चॉप केला आहे, दिशा दिली आहे.
थर्ड मॅन रिजनमध्ये क्षेत्ररक्षक येणार, चेंडू उचलणार, चेंडूची फेकी करणार. त्यातपूर्वी या 2 धावेला प्राधान्य दिलं जात आहे. 2 धावा कंप्लीट केल्या जातात आणि या 2 धावेंच्या बरोबरीने स्कोर कार्ड देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या धावसंख्येच्या घरात. 22 धावा धावफलकावरती लागल्या. चांगला खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतोय. कुठल्याही पद्धतीच्या मोठ्या फटक्या खेळण्याचा प्रयत्न कारगी 11 संघाचा नाहीये. हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. आता एस्पन्सने नो बॉल घोषित केलाय, म्हणजे पुढच्या चेंडूवरती फ्री हिट. बॉलिंग ट्रॅक वरती चांगली गोलंदाजी करतात, पण आता मात्र थोडस फुटबॉल चुकलाय. ट्रॅकर पद्धतीचा चेंडू आहे. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टिरक्षकाचा वेग घेत चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजी करतायत. समीकरण असेल, इक्वेशन बनलंय. 16 चेंडू आणि 73 या धावसंख्येची नितांत गरज. यस, गजानन तयार. जागा बनवले, रूम क्रिएट केले, क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, पण चेंडू होतोय फरार. 1 बाउन्स, सीमा रेषा पार. आला या दणदणीत चौकार. धावा भेटील 4. दिस बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला भेटतील संदीप भोय आलेत आणि त्यांच्याच पहिल्या चेंडूवरती आक्रमणाचा पाडा दिस पाहायला गेलं तर या 4 धावेच्या बरोबरीने स्कोर कार्ड देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटते. 27 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका सुकतोय. सरळ त्यांचा वेग घेत चेंडू एस्टॅनवरती हादळतोय आणि आणखीन एक मोठा हादरा भेटला जातोय गार्गी 11 रसायनी संघाला. धन्यवाद दिजे. आणखीन एक मोठा आदरा भेटला गेला गार्गी 11 रसायनी संघाला आणि आता मात्र नवीन खेळाडू, नवीन फलंदाज मैदानात दाखल होताना आपल्याला पाहायला भेटतील. 14 चेंडू 69 या धावसंख्येची गरज. अगदीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पण बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. सरळ एस्टॅनचा वेग घेत चेंडू एस्टॅनवरती हादळला आणि आणखीन एक मोठा हादरा भेटला गार्गी 11 रसायनी संघाला. एक आनंदाची लाट नक्कीच रामशेठ 11 पेन खारपाडा संघाच्या खात्यामध्ये येऊन जाते. 27 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. स्पीडअप करायचा आहे. कुठल्याही पद्धतीचा अतिरेक. नवीन फलंदाज मैदानात दाखल होताना आपल्याला पाहायला भेटतील. आसुराम भोईर आलेत. चांगली कामगिरी त्यांना देखील करायची. संदीप भोये चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतात. बरेच चौकाराचा मार खाल्ला, पण त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न त्यांचा देखील आपल्याला पाहायला भेटला. चॉप करण्याचा प्रयत्न आहे. पॉईंट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीपमध्ये एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसरीचा प्रयत्न नाही होत आहे, म्हणजे एक धाव स्कोर कार्डवरती लागली जाते आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटते. 28 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. इक्वेशन बनलंय 13 चेंडू आणि 68. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न. कॅचिटचा कॉल होतोय का सक्सेसफुल? झालाय सक्सेसफुल. आणखीन एक मोठा हादरा भेटला जातोय अण्णा गावडे यांच्या स्वरूपात गार्गी 11 रसायनी संघाला आणि संधी भेटतीये डीजेला. यस डीजे. आणखीन एक मोठा हादरा भेटला गेला आहे गार्गी 11 रसायनी संघाला. बॅटिंग ऑर्डर डगमगताना आपल्याला पाहायला भेटते. यापुढून मॅच 68 या धावसंख्येची गरज. प्रति चेंडू मागे एका षटकारांची नितांत गरज. जर विजय संपादित करायचा असेल गार्गी 11 रसायनी संघाला. बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला भेटतंय. नवीन बॉलर
जनार्दन आले, हाफट्रॅक पद्धतीचा चेंडू आहे, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो, एक धाव कंप्लीट केली जाईल, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेच्या बरोबरीने स्कोर कार्ड देखील आपल्याला पाहायला भेटायचे. लेग बायच्या स्वरूपात या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये, पण धावचीच्या स्वरूपात आणखीन एक मोठा आदरा भेटला जातोय गार्गी 11 संघाला. आता मात्र थोडीशी या मॅचमध्ये मजा काही राहिली नाहीये. पाहायला गेलं तर 96 या धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. चांगला खेळ त्यांचा देखील पाहायला भेटला, पण स्टार्टिंगपासून जो स्टार्ट पाहिजे होता ना तो कुठे भेटला नाहीये. ग्राफ पहिल्या बॉलपासून अगदीच नवीन फलंदाज मैदानात दाखल होताना आपल्याला पाहायला भेटतील. पिंटू सुर्वे आलेत, चांगली कामगिरी त्यांना करायची आहे, पण आता मात्र या मॅचमध्ये हळवारपणे पकडा अगदीच रामशेठ घरत 11 पेण खारपाडा संघाचा आपल्याला पाहायला भेटतोय. 10 चेंडू आणि 66 धावसंख्येची नितांत गरज गार्गी 11 रसायनी संघाला आहे. आणि त्याच विपरीत जर पाहायला भेटलं तर धावा डिफेन्स देखील करायच्यात. पहिल्या चेंडूपासून धावा डिफेन्स करण्याचा प्रयत्न रामशेठ घरत 11 पेन खारपाडा संघाचा आपल्याला पाहायला भेटला या क्रीडांगणावरती, पण जी गाडी रुलावर येण्याची गरज होती गार्गी 11 रसायनी संघाला, ती गाडी काही रुलावर आली नाही. येस जनार्दन तयार, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नव्हता. टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाचा वेग घेत यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन चेंडू विसावतोय. समीकरण बनलं, इक्वेशन आहे 9 चेंडू 66 या धावसंख्येची गरज. चांगली गोलंदाजी जनार्दन करतात. उर्वरित 3 चेंडू त्यांनी डॉट फेकलेत. एक धाव तिकडे प्राप्त होतीये. क्षेत्ररक्षक येणार, चेंडू उचलणार, चेंडूची पिकी करणार. त्याचबरोबर एका धावेला प्राधान्य दिलं जात आहे आणि एका धावेच्या बरोबरीने स्कोर कार्ड देखील थोडंसं पुढं वाढताना आपल्याला पाहायला भेटते. 8 चेंडू आणि 65 या धावसंख्येची नितांत गरज. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम. लीग स्टेजमध्ये मॅच आपल्याला पाहायला भेटते. पंचाने समांतर केलेत. वाईट बॉलचा इशारा येतोय. एक धाव प्राप्त होतीये. चांगला खेळ करण्याचा प्रयत्न, लय भरकटताना गोलंदाज देखील आपल्याला पाहायला भेटलेत. चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या षटकापासून गोलंदाज आपण पाहताय मारुती शेळकेपासून जी गोलंदाजी ती चांगल्या दर्जाची झाली आणि ते शेवटच्या षटकापर्यंत, अगदीच या षटकापर्यंत देखील चांगली गोलंदाजी. जनार्दन ते देखील चांगला खेळ करतात आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा जनार्दन पाटील तयार. शेवटचा चेंडू त्यांच्या षटकातील. आफ्टर पद्धतीचा चेंडू आहे, आडव्या बॅटने खेळलाय. काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटले. एक धाव प्राप्त होते. एका धावेला प्राधान्य दिलं जातं आणि शेवटच्या षटकाचा खेळ उर्वरित बाकी असेल आणि 6 चेंडू आणि 62 या धावसंख्येची गरज. अगदीच हळवारपणे विजय संपादित करत असताना आपल्याला रामशेठ घरात 11 पेन खारपाडा संघ आपल्याला पाहायला भेटतोय. या मॅचमधनं थोडंसं बाहेरच्या दिशेने वळत असताना आपल्याला पाहायला भेटते गार्गी 11 रसायनी संघ. जी गरज गार्गी 11 रसायनी संघाला होती 96 धावांचा पाठलाग करत असताना थोडाफार स्टार्ट त्यांचा चुकला आणि असं म्हटलं जातं की फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन. पहिल्यापासून इम्प्रेशन थोडंसं खराब गार्गी 11 रसायनी संघाचं आपल्याला पाहायला भेटलं आणि त्याचाच थोडंसं नुकसान आत्ता मात्र शेवटच्या शतकामध्ये आपल्याला पाहायला भेटतंय. इक्वेशन बनलं गेले. 6 चेंडू आणि 62 धावसंख्येची गरज. बॉलिंग ट्रॅकवरती नवीन बॉलर बॉलर लाईनचा चेंडू आहे. डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटते. पुन्हा एकदा आडवा बॅटने घुटना टेक फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे डीप मध्ये. एक धाव प्राप्त केली जाते.
आता मात्र कुठल्याही पद्धतीची हालचाल होत नाही आहे, कारण की त्यांना माहिती आहे सामना इझिली प्राप्त जिंकण्याचा प्रयत्न रामशेठ घरत 11 पेन खारपाडा संघाचा आपल्याला पाहायला भेटतोय. 4 चेंडू हो अगदीच शिवरकटचा फटका, चेंडू होतोय फरार, 1 बाउंस सीमा पार. त्या 4 धावा आता तेवढ्याच ताकदीच्या नसतील, कारण की आता मात्र थोडीशी मॅच गमवावी लागतीये गार्गी 11 रसायनी संघाला. मॅच देखील इन ॲक्शन मध्ये रंगताना आपल्याला पाहायला भेटेल. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण ही मॅच संपल्या आपल्या निर्णयावरती अंमलबजावणी करायचे. वाईट बॉल पंचाने हात समांतर केले. धावा एक धाव अवांतर येईल. एका धावेच्या बरोबरीने स्कोर कार्ड देखील पुढे वाढताना आपल्याला पाहायला भेटतोय. रघुनाथ माळी बॉलिंग ट्रॅकवरती चांगली गोलंदाजी करतायत. तीन चेंडू पुन्हा एकदा पंचाने हात सांगितलाय इट्स अ वाईड बॉल. अजून एक धाव प्राप्त होती. अतिरिक्त धाव या षटकामध्ये थोडंसं आपल्याला पाहायला भेटते, पण ते धावा आता चुकीच्या ठरणार नाही आहेत आणि त्या धावांमधनं काही थोडंसं ओहो मोठा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक फक्त प्रेक्षक बनून राहिले. चेंडू होतोय फरार, सीमा पार, आला या दणदणीत षटकार. धन्यवाद, थँक्यू सो मच डीजे. हा षटकार आला आणि असे षटकार जर पहिल्या षटकापासून असते तर थोडी मॅच बनली असती, पण आता मात्र इथून विजय संपादित करत असताना आपल्याला पाहायला भेटतोय राम घरत 11 पेन खारपाडा संघ. शेवटचा चेंडू असेल आणि 47 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. 96 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना मोठा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहेत, जज करतायत, कॅच देखील प्राप्त होतीये. इकडून पुढे सामना जिंकतोय रामशेठ घरत 11 पेन खारपाडा संघ आणि इथून मॅच गमवावी लागली आहे गार्गी 11 रसायनी संघाला. यस, यापुढील मॅच देखील इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला भेटेल. तत्पूर्वी आपण आवाज ऐकूयात कॉम्बॉक्स मध्ये सूरज हातमोडे सरांचा.